हरिओम. आज 26 सप्टेंबर 2021 रविवार. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा जळगाव भुसावळच्या मनाचे श्लोक उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. यापुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. श्री समर्थ रामदास कृत मनाचे श्लोक. आज श्लोक 51 ते 55 आपण घेणार आहोत. नेहमीप्रमाणे सुरुवातीची प्रार्थना करूया. स्वामीजींचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना झाल्यानंतर मग आपण आपल्या विवेचनाला सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणतो. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धी झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. मागच्या वेळेला आपण 46 ते 50 हे श्लोक बघितले होते. त्याचा सारांश थोडक्यात बघूया. अध्यात्मामध्ये आपण किती माळा जपल्या आणि देवासमोर किती वेळ बसलो हे महत्वाचं नाहीये, तर भगवंताशी आपण किती काळ एकरूप झालं ते खूप महत्वाचं आहे. एकचित्तता, स्वतःला विसरून मनाने भगवंताशी एकरूप होणं हे महत्वाचं आहे. आणि अशी सर्वोत्तमाची सेवा करणारा, परमेश्वराचं दास्यत्व पत्करणारा जो भगवंताचा भक्त असतो तो कसा असतो याचं वर्णन आपण 47 पासून 56 श्लोकामध्ये बघणार आहोत. त्यातले 4 श्लोक मागच्या वेळी बघून झाले. आज 5 बघायचे आहेत. आता काही संत प्रापंचिक होते, काही नव्हते, पण या सगळ्यांचं कार्य हे देवकार्य होतं. स्वतःची प्रगती करून सर्वसामान्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी त्यांनी आपला देह झिजवला. नुसतं रामनाम घेऊन पुरत नाही, तर ज्याचं आपण नाव घेतो, ज्या देवाचं आपण नाव घेतो, त्याच्या चरित्राचा अभ्यास करून त्या चरित्रात त्यांनी जे दर्शवलेले विशेष गुण आहेत ते सुद्धा आपल्या वर्तनात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडक्यात आपल्या जीवनाचा लाभ जगाला झाला पाहिजे. आणि हे सगळं जे आपण सांगतोय तसं समर्थांचं वर्तन होतं आणि त्यांनी अशाच पद्धतीने त्यांचे शिष्य तयार केले होते, इतरांना शिकवण दिली होती. साधकाच्या जीवनातलं अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वागण्याचं प्रामाणिक परीक्षण झालं पाहिजे. आपण बोलतो काय आणि करतो काय ह्यातील जर काय अंतर असेल तर ते समजून घेऊन बोलण्याप्रमाणे वागणं होण्यासाठी हे अंतर कमी कमी करण्याचा सदैव प्रयत्न करायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आपली देहबुद्धी, आपली इंद्रिय, आपले विकार आपल्याला वेगळ्या वेगळ्या दिशेने खेचत असतात आणि म्हणून नेहमी आपण बराच काळ अशांत असतो. आणि संतांनी हे सर्व संयमात ठेवलेलं असतं म्हणून ते शांत आणि निवालेले असतात. हा साधारणतः सारांश अर्थ मागच्या 5 श्लोकांचा.
आज आपण 51व्या श्लोकापासून सुरुवात करूया. हरि ओम. श्रीराम. मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचीक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वसाधारण सरळ अर्थ असा, जो निरहंकारी आहे, कधी कोणाचा द्वेष करत नाही, ज्यांनी मनाचा अंकुचितपणा किंवा कोतेपणा टाकला आहे, जो संसारामध्ये वेढला गेलेला नाहीये, त्याला संसाराचे जास्त पाश नाहीत किंवा तो पाशात बद्ध नाही, आणि जो नेहमी नम्र आणि प्रसन्न अशीच बोलणं बोलतो, अशीच वाणी बोलतो, असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताच्या जगातील उत्कृष्ट भक्त आहे. हा त्याचा सरळ अर्थ. आणि आपण आता ह्या श्लोकाचं थोडं विवरण बघण्याचा प्रयत्न करूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे 5 श्लोक जे आहेत ते भगवंताच्या अत्यंत उत्कृष्ट प्रतीला पोचलेल्या भक्ताचं, म्हणजे सर्वोत्तमाचा जो दास आहे त्याचं वर्णन करणारे आहेत. भक्ताचे गुण आहेत निरहंकार, ह्या श्लोकात सांगितलेले, कुणाचा द्वेष नाही, मनोवृत्ती थोर आहे, विशाल आहे, प्रपंचाच्या पाशामध्ये नसलेला आहे, नम्रता आणि प्रसन्न भाषा आहे, असा तो दास आहे. साधारण जीवनाचा असा नियम आहे की माणूस ज्या वस्तूचं, ज्या व्यक्तीचं अथवा ज्या मूल्यांचं सतत चिंतन करतो, त्याचे गुण माणसाच्या मनामध्ये उतरतात. प्रकाश प्रार्थनेमध्ये हेच वाक्य आहे बघा, ज्याच्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात. देवाला विसरणारा जो अभक्त आहे तो देवाच्या ऐवजी देहाचं चिंतन करत असतो आणि त्या कारणाने तो स्वार्थी बनतो, मदमत्सराने झपाटला जातो, प्रपंचाच्या पाशात गुंतून जातो. उलट भगवंताला मुख्य मानणारा, भगवंताच्या स्मरणात देहाला विसरणारा भक्त हा त्या देवासारखा बनत जातो. आशा आणि वासना या ज्या आहेत त्या दोन्ही आपल्यातल्या देहबुद्धीचं आणि स्वार्थबुद्धीचं पालनपोषण करतात. पण भक्त जो असतो खरा, तो आपली वासनाच भगवंताला देऊन टाकतो. म्हणजे सगळी त्याची जी इच्छा असते ती भगवंतासाठी असते, आणि म्हणून स्वार्थबुद्धी असते ती आपोआप मरून जाते, विनाशायास मरून जाते. कारण तो देहाचा जास्त विचार करत नाही, भगवंताचा जास्त विचार करतो. आता ही सगळी जी लक्षणं आपण ह्या श्लोकामध्ये बघतोय किंवा आपल्याला रामदास स्वामी सांगतायत आपल्या स्वतःच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी, ती सगळी जी लक्षणं आहेत ती आपल्या वर्तनातली आहेत. ती बाह्य कुठे दिसणार नाहीत. बाह्य माणूस कसा दिसतो त्याच्यावरून त्याचं वर्तन करणार नाही. ती अंतरंगातली दर्शनं आहेत. आणि एखादा माणूस बोलतो तेव्हा त्याच्या अंतरंगाचं स्वरूप कळतं. म्हणून जो सर्वोत्तम दास आहे त्याचं बोलणं अतिनम्रपणाचं असतं. एवढंच नाही तर त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वाणीमध्ये नेहमी आपल्याला प्रसन्नता दिसते. साधकांनी, ज्यांना या सन्मार्गाला लागायचं आहे, अध्यात्म मार्गात थोडी प्रगती करायची, त्या काय करायचं असतं, आपले विकार हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करायचा असतात, विकार सांडायचे असतात. आणि मग अशा पद्धतीने प्रयत्नामध्ये साधना प्रगत होत गेली, मग आपोआप विकारच त्याला सोडून जातात. कारण त्या विकारांना त्याच्या चित्तात राहण्यासाठी, त्याच्या अंतःकरणात राहण्यासाठी जागाच उरलेली नसते. आता बघा, स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ असे 3 गोष्टी आहेत. त्या थोडक्यात अशा की स्वार्थ म्हणजे स्वतःचा विचार,
स्वतःचाच विचार, त्याच्यातून सुख मिळतं, पण ते तात्पुरतं असतं. आणि ते सुख सरलं की भय आणि राग ह्या गोष्टी निर्माण होतात. म्हणजे स्वार्थातून तात्पुरतं सुख आणि भयराग. परार्थ म्हणजे स्वतःचाच विचार आहे, परंतु दुसऱ्याचाही विचार आहे, त्याच्यामधून समाधान निर्माण होतं. म्हणजे एकाच सुख मिळतं, एकाच समाधान मिळतं. आणि ती जी व्यक्ती असते ती धैर्यप्रधान असते. स्वार्थ बघितला, आपण परार्थ बघितला. आणि परमार्थ म्हणजे काय? फक्त दुसऱ्याचाच विचार. आणि त्यातून शांती निर्माण होते. म्हणजे एकातून सुख मिळतं, एकातून समाधान मिळतं, एकातून शांती मिळते. एक तात्पुरतं सुख असतं, एक समाधान थोडं जास्त टिकणारं असतं. आणि शांती जी आहे ती चिरकाळ टिकली तर मग त्याच्यातून काही मिळवण्यासारखं राहत नाही. पण परमार्थासाठी लक्षणं दिलेली आहेत ती कशी? की वाचा नम्र आहे, बोलणं नम्र आहे, ते सुवाच्या आहे, म्हणजे ते पवित्र आहे, चांगलं आहे, लोकांना आनंद वाटणार आहे. आणि अशा पद्धतीची जर वाचा असेल तर त्यामुळे आनंदाचं देणं आणि घेणं होतं. म्हणजे बोलणाऱ्यालाही आनंद आहे, ऐकणाऱ्यालाही आनंद आहे. जसे व्यवहारामध्ये किंवा प्रोफेशनमध्ये बेंच मार्किंग असतं, म्हणजे उत्कृष्टतेचे निकष असतात, तसं इथे भक्ताचे गुणविशेष, भक्तीचे निकष सांगतायत. कशासाठी सांगतायत रामदास स्वामी? कशासाठी? तर सर्वसाधारणतः आपल्यासारख्या प्रापंचिक श्रोत्यांच्या मार्गदर्शनासाठी सांगतायत. आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन सगळ्या संतांनी, सद्भक्तांनी, श्रेष्ठ व्यक्तींनी केलेलं असतं. उदाहरण द्यायचं तर गोंदवलेकर महाराज या चरित्रात आहे. त्यांच्या आईची इच्छा होती, की शेवटची इच्छा, की काशी यात्रा करायला पाहिजे. आणि म्हणून आईचं जेव्हा थोडं वय झालं तेव्हा गोंदवलेकर महाराज आईला काशी यात्रेला घेऊन निघाले. घराबाहेर पडले. तर घराबाहेर पडल्यानंतर आईला शेवटी घराचीच काळजी होती. हे झालं असेल का, ते झालं असेल का, असं होणार नाही, तसं होणार नाही. तर महाराज म्हणाले ठीक आहे. आणि ही काळजी मिळवण्यासाठी महाराजांनी एक उपाय केला. त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवलं, म्हणजे ते घर दान करून टाकलं. आणि सांगितलं घरातलं हे जे काय आहे ना ते सगळं लोकांनी जे पाहिजे ते घेऊन जा. म्हणजे घरच ठेवलं नाही, घरातल्या सगळ्या वस्तू पण सांगितल्या. आणि मग आईला विचारलं शेवटी, आता तर तुला काळजी नाही ना, काही नाहीच आहे घरात, काही जायचं यायचा काही प्रश्न नाहीये. पण अशा पद्धतीने प्रपंच आणि उपाधी याच्यावर प्रत्यक्ष दानपत्र किंवा तुळशीपत्र ठेवू शकत नाही. पण निदान काही गोष्टीवर जर मनाने तुळशीपत्र ठेवायला पाहिजे. आणि आपण कुठल्या कुठल्या गोष्टीवर तुळशीपत्र ठेवू शकतो, प्रयत्न करू शकतो, ह्याच्यासाठी हे निकष दिलेले आहेत. आणि हे निकष ऐकल्यानंतर एकदम नाही आपण, पण एक एक गोष्टीवर तरी संयम करायचा प्रयत्न सुरू करायला हवा. तरच ह्या ऐकण्याचा उपयोग होईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. विमलाताई ठकारांची मागे एकदा मी सांगितलं होतं, त्यांनी एक प्रयाणोत्सव नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यात विसर्जनाचं शास्त्र, अध्यात्म हे विसर्जनाचं शास्त्र आहे. आयुष्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम असतं, गृहस्थाश्रम असतं. ह्या दोन आश्रमामध्ये मिळवायचं असतं, ज्ञान मिळवायचं असतं, नंतर प्रयत्न करायचे असतात, अनेक गोष्टी मिळवायच्या असतात, अर्थ मिळवायचा असतो, संसार करायचा असतो, संसार सजवायचा असतो. पण हा अर्धा भाग आहे आयुष्याचा. संसार सजवणं, संतती करणं, संस्कार करणं, त्या संततीला मार्गी लावणं. परंतु पुढचे जे दोन आश्रम आहेत ते वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हे जे आहेत आश्रम ते मिळवलेलं सोडण्यासाठी आश्रम आहेत. जे पाश आपण आतापर्यंत निर्माण केलेले आहेत पहिल्या दोन आश्रमामध्ये, पहिल्या अर्ध्या आयुष्यामध्ये, ते कमी करत जायचे. विसर्जनाची प्रक्रिया, मिळवण्याची प्रक्रिया अवघड आहेच, परंतु मिळवलेलं सोडायची प्रक्रिया ते अतिशय अवघड आहे. पण हे का सोडायचं आहे आपल्याला? आपल्याला का हे सगळं विसर्जन करायचं आहे? त्याचं कारण अगदी सोपं आहे.
की शेवटचा दिवस जर गोड व्हायचा असेल, शेवटचा क्षण जर का गोड व्हायचा असेल, तर आपल्याला जाताना काहीच नेता येत नाही. मग एवढं सगळं मिळवलं आणि आता सगळं सोडून जातोय तर प्रचंड दुःख होणार. म्हणून ते दुःख होऊ नये म्हणून अर्ध आयुष्य मिळवलेलं सोडण्याची कला शिकण्यासाठी आहे. प्रत्येक गुरुनी, सद्गुरूंनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपदेश केलेले आहेत, सांगितलेले आहेत. त्यांना जे योग्य वाटतं त्या क्षणाला, त्या काळाला जे योग्य असेल त्यांनी सांगितलेलं आहे. आपापल्या गुरूंची शिकवण नीट लक्षात घेऊन आपल्याला आपला मार्ग आखला पाहिजे. स्वामीजींनी या अध्यायावर विवेचन करताना सांगितलंय की गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भक्तांची लक्षणं दिली आहेत. आपण ही भक्तांची लक्षणच बघतोय. खरा भक्त कसा असतो ही सगळी लक्षणं जसं 12व्या अध्यायात मिळत आहेत तशी काही लक्षणं ह्या 51व्या श्लोकात आपण म्हणतो. ती गीतेतील लक्षणं कशी आहेत? आपल्यापेक्षा छोट्या माणसाच्या तुलनेमध्ये माणसाला जी भावना वाटते आपल्यापेक्षा खाली आहे. ज्ञानाने असेल, वयाने असेल, मान सन्मानाने असेल, त्याच्या बाबतीत आपल्याला जी भावना वाटते आपल्यापेक्षा छोट्या माणसाची, त्याचं नाव अहंकार आहे. आणि आपल्यापेक्षा जो मोठा आहे, भाग्यवान आहे माणूस, त्याच्याबद्दल जी भावना वाटते त्याचं नाव आहे मत्सर. पण जो खरा भक्त असतो त्याला ह्या दोन्हींचा बाधा नसतो, दोन्हींची बाधा नसते. कारण तो स्वतःपेक्षा छोटा कुणाला समजत नाही आणि देवापेक्षा मोठा कुणाला मानत नाही. हा जो लहान मोठेपणाचा बांध आपल्याला पडलेला आहे, हा जेव्हा संपतो तेव्हा खोटा अहंकार संपतो. आणि हा अहंकार जसा संपत जाईल तसं आपल्या वाचेमध्ये, बोलण्यामध्ये नम्रता आणि सरळपणा येतो. जीवनात हे गुण साधण्याचा प्रयत्न केला तर जीवन तर गोड होईलच, परंतु जीवनाचा शेवटचा क्षण जो अत्यंत महत्त्वाचा असतो पुढच्या जन्मासाठी, तो सुद्धा चांगला होईल, तो सुद्धा गोड होईल. भक्तयुक्त वर्तनाचे आपल्याला व्यावहारिक आणि पारमार्थिक दोन्ही फायदे होतील, याचा उपयोग होईल. आणि तेच सांगणारी ज्ञानेश्वराची जी ओवी आहे, ज्ञानेश्वरीमधली ओवी, अध्याय 8 आणि ओवी 69, ती अशी आहे. एरवी तरी साधारण पुरी आदळलिया मरण, जो आठवधरी अंतःकरण तेची होई जे. सामान्यतः असा नियम आहे की मृत्यू वेळ आली असता जीव अंतःकरणात जे आठवतो तसंच त्याला पुढचा जन्म मिळतो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण मनाचे श्लोक आणि गीता आणि ज्ञानेश्वरी याचा समन्वय बघितला. श्रीराम. श्लोक 52. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, नलिंते कदा दंभवादे विवादे. करी सुख संवाद जो उगमाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. भक्ताचे आपण गुण बघतोय. विश्वाच्या मुळाशी असलेले जे परमात्म स्वरूप आहे, त्या परमात्म स्वरूपाचं सतत चिंतन आणि ह्या चिंतनातून आपल्याला जे सत्य समजेल त्याचं इतरांसाठी, इतरांना सुबोध करणारं प्रबोधन म्हणजे ज्ञान अध्ययन आणि ज्ञान गुणाकार सुखसंवाद असे गुण ह्या श्लोकामध्ये दिलेले आहेत. तो स्वतः परमात्म स्वरूपाचं सतत चिंतन करतो आणि ते स्वरूप इतरांना समजावून देण्यात आपला काळ आनंदाने घालवतो. फसवा युक्तिवाद आणि गैरलागू वितंडवाद या दोघांनी जो कधी लिप्त होत नाही, विश्वाचा आरंभ कसा झाला याबद्दल जो आपलेपणाने संभाषण करतो, असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त आहे. भक्ताच्या विवेकाला, विचाराला दोन अंग असतात. एक अंग आहे भगवत स्वरूपाचं चिंतन मनन, हे एक अंग आहे. आणि दुसरं आहे ते जे समजलेलं स्वरूप आहे आपल्याला ते संभाषणाच्या माध्यमाने इतर जिज्ञासांना समजावून देणं, हे दुसरं अंग आहे. भक्त जेव्हा एकांतात
चिंतनमग्न असतो त्यावेळेला तो भगवंतापेक्षा वेगळा उरतच नाही. पण अशा एकांतात मनन करताना तो स्वतःशी संवाद करतो. हा स्वतःशी केलेला स्वतः जो संवाद असतो तो सुखसंवाद समजतात. आणि त्याचप्रमाणे एखादा प्रेमळ जिज्ञासू भेटला आणि त्यांनी काही विचारलं तर त्याच्याशी ह्या संबंधी जे प्रश्नोत्तर रूप संभाषण होते तो देखील हा सुखसंवादच असतो. स्वतःचा स्वतःशी केलेला परमेश्वराचं चिंतन करणारा स्वतःशी केलेला संवाद हा एक सुखसंवाद आहे. आणि त्याच्याबद्दल जिज्ञासा असणाऱ्या दुसऱ्या माणसाला हे आपण समजून सांगितलं, हे ज्यांनी समजून सांगितलं तो सुद्धा सुखसंवादच असतो असं ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. सर्वसाधारणतः जीवन जे आहे ते कसं असतं, खाणं पिणं भोगणं आणि मजा करणं, ह्याच्या पलीकडे जीवन आहे, जीवनाचा विचार आहे हे अनेकांना माहीतच नसतं. आणि असे पद्धतीने जे विचार करतात, जे ह्या मार्गाला लागतात ते अशा लोकांच्या लेखी मूर्ख आणि अव्यवहारी असतात. जर का कधी योगायोगाने सद्गुरू संत आणि यांची भेट झाली, काही चांगलं वाचनात आलं, सत्संग घडला आणि पूर्व कर्मानी त्याबद्दल त्याच्यातून आवड निर्माण झाली या सगळ्या गोष्टीबद्दल, तर मग माणसाची तत्वचिंतन या विषयात सुरुवात होते. आणि मग हळूहळू त्याला अधिक जिज्ञासा वाटते, अधिक अभ्यास होतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, यातून जे ज्ञान मिळतं ते आपल्याला कळतं, त्याचाच अभिमान अहंगंड किंवा स्वतः ज्ञानी असल्याचा अहंकार निर्माण होतो. म्हणजे ही सगळे सन्मार्गात लागताना सुद्धा येणारे धोके आहेत. पण जो खरा भगवंताचा भक्त असतो, जो दास असतो, तो ज्ञानी असून तो स्वतःला ज्ञानी समजत नाही. त्याची माहिती इतरांसाठी प्रेमाने मांडत असतो, पण त्याच्याबद्दल त्याची मान्यता किंवा इतरांना ते स्वीकारावं ह्याबद्दल त्याचा अजिबात आग्रह नसतो. तो कुठलाही अनावश्यक वाद घालत बसत नाही. पण त्याला जे अत्यंत प्रामाणिकपणे कळलेलं अंतिम सत्य आहे त्या ज्ञानाचा इतरांशी त्यांच्या इच्छेने सुखसंवाद करण्यात तो धन्यता मानतो. आपण परमेश्वराचा जो दास आहे, जो दासोत्तम आहे, त्याचे गुण समजून घेत आहोत. कशासाठी? तर आपल्याला योग्य रस्ता कुठला आहे, योग्य मार्ग कुठला आहे ते समजावं म्हणून. तत्वांचं चिंतन करण्यात मौनात राहून हा सर्वोत्तमाचा दास वेळ घालवत असतो. आणि मग मौन सोडून वाचेनी, आपल्या बोलण्याने, आपल्या जिभेने ते ज्ञान लोकांना मनापासून आपुलकीने आणि कर्तव्य भावाने देत असतो. सगळ्या संतांनी हे केलेलं आहे. आणि मग त्याच्याबद्दल तो आग्रही नसतो, त्याचा हट्ट नसतो हे तुम्ही ऐका म्हणून, परंतु मला आवडतंय आणि मला वाटते की तुम्हाला चांगलं आहे म्हणून मी सांगतोय. थोडक्यात जो मनन करतो तो मनुष्य, आपलं मनन आणि ह्या सर्वोत्तमाच्या दासाच्या मननामध्ये फरक असतो. फक्त सर्वोत्तमाचा दास जे मनन करतो ते आत्मचिंतन असतं, अंतिम सत्याचा तो शोध असतो. आणि आपण आपलं चिंतन मनन बऱ्याच वेळा कधी जर का थोडा अलिप्त होऊन आपण विचारलं, काय बरं आत्ता विचार मी करत होतो, आता काय माझ्या डोक्यात विचार चाललेले असतात, ते पुढचे असतात, मागचे असतात, बऱ्याच वेळा निरर्थक असतात, कधी अनर्थक पण असतात. मागच्या घटना असतात, तो कसा वागला, ती कशी वागली, माझं कसं झालं, कसं, किंवा पुढचं स्वप्नरंजन असू शकतात, किंवा वेगळ्या वेगळ्या चिंता पण असू शकतात. आणि ह्याचा काही फायदा होत नाही. मग हा वेळ कसा घालवायचा, हे कसं सुधारायचं, ह्यासाठी हा बेंचमार्क किंवा हा निकष आपल्याला रामदास स्वामी देतात. नको ते विचार, नको त्या चर्चा, नको ते काळजी करणे, आपल्याला काय मिळतं? निदान स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शहाण्या म्हणणाऱ्या माणसाने तरी हा आत्मविश्लेषण करायला नको आहे का? बऱ्याच वेळा आपण म्हणतो, लोक म्हणतात मस्त टाइमपास झाला, शिळोप्याच्या गप्पा अगदी मस्त रात्रभर झाल्या. नाही, हे कधीतरी ठीक आहे, पण सगळा काळ आणि बराच काळ ह्याच्यात गेला
तर मग आपल्याकडून खरं स्वकल्याण साधणारा चिंतनाला कधी वेळ मिळणार आहे? आणि हे चिंतन करावंसं वाटणं हे सोपं नाही. ह्या चिंतनाचा सराव करायला जो वेळ लागतो तो प्रचंड असतो. तो सराव कधी होणार? आणि मग सराव झाल्यानंतर ते स्थिर होणार. ते स्थिर होणं कधी होणार? हे मुळीच सोपं नाहीये. कारण हे आपल्याला सहज आवडणार नाही. मग जे सोपं नाही ते आपण कसं साधणार आहोत? सर्व मनाचे श्लोक आपल्याला हे शिकवणार आहेत, आपल्या मनाला शिकवणार आहेत. कारण मन हे माणूस काय करणार ते ठरवत असतं. आणि म्हणून माणसानी आपलं मन चांगलं व्हावं ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. चांगलं होणं किंवा वाईट होणं हे खूप महत्वाचं आहे. चांगलं झालं तर चांगलं घडेल, शुभ घडेल. चांगलं नाही झालं तर शुभ घडण्याची शक्यता कमी आहे. अत्यंत प्रेमाने श्री समर्थ हे सर्व आपल्याला या मनाच्या श्लोकातून सांगतायत. रामाचा उत्तम शिष्य म्हणून घ्यायचा असेल तर म्हणजे रामाचा म्हणण्यापेक्षा परमेश्वराचा, कुठलाही जो आपलं आराध्य दैवत असेल त्याचा, तर वरवरचा वाद किंवा संवाद व्यर्थ आहे. वाद म्हणा, चिंतन म्हणा, चर्चा म्हणा, जी काय व्हायची असेल ती विश्वाच्या मूलभूत कारण आणि रचनेबद्दल व्हायला हवी. कारण ते अंतिम सत्य आहे. ज्याला या मूळ कारण परंपरेमध्ये रस असेल, जिज्ञासा असेल, त्याचं आयुष्य सफल होतं. दासबोधाच्या 20व्या दशकामध्ये आणि 4थ्या समाजात 10वा श्लोक असं म्हणतो की परब्रह्म पोकळ घनदाट, ब्रह्म शेवटाचा शेवट. ब्रह्माचं मूळ इथं शोधलं गेलंय. ब्रह्म म्हणजे शेवटाचा शेवट आणि सुरुवातीची सुरुवात. जिथे संपूर्ण नवी जाणीव जन्मते तिथे ब्रह्म जन्माला येतं. ही नवी जाणीव आपल्या हृदयात, आपल्या मनात निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. या जन्माचं चिंतन करण्याचं भाग्य जे असेल ते सर्वोत्तम भक्तालाच येतं असं हे श्लोक सांगतो. सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहताही भूक तहान गेली. भेटली भेटली विठाई माऊली, वासना निवाली जीवांतील. चंद्रासी चकोर मेघासी मयूर, वाटे तैसा भर आनंदाचा. नामा म्हणे पाप आणि ताप दुःख, गेले झाले सुख बोलवेना. नामदेव महाराजांचा अभंग साध्या भुकेच्या वरचं सुख सांगणार आहे. सगळं जग विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी भुकलेलं आहे. पण विठ्ठलाचं दर्शन झाल्यावर नामदेव महाराज तहान भूक विसरलेले आहेत. जे घ्यायला शिकवतं, जे आपल्या वासना इच्छा फुलवतं ते सुख. पण ज्याने वासना शून्यत्व येतं, इच्छा कमी होतात, आपल्याला त्यागाला प्रवृत्त करतं, ते सुखाचंही सुख आहे असं नामदेव महाराज म्हणतात. आणि असा अभिप्राय ह्या अभंगात ते देत आहेत. आपण चांगलं वागलो, मी चांगला आहे, मला लोकांनी चांगलं म्हणावं, ही जी स्तुती आहे ना, ती शिफारसपत्र, अशा स्तुतीचं शिफारसपत्र माणसाला हवं असतं. तो चुकला तर त्याच्या निंदेचा जो कोलाहल होतो तो त्याला अजिबात सहन होत नाही. तेव्हा नामदेव महाराज म्हणतायत किंवा निंदेचे दुःख टाळायचे असेल आणि जे आपल्याला नको असतं तर पहिला उपाय असा आहे की स्तुती आणि निंदेपार जायचं. म्हणजे स्तुतीचा आनंद मानायचा नाही, निंदेचं दुःख मानायचं नाही. आणि दुसरा उपाय असा की व्यवहारात राहायचं असेल तर असं वागावं की लोक आपली निंदाच करणार नाहीत. स्वामीजींचा गीता साम्य विज्ञान ऑगस्ट 1973 मला वाटतं आज किंवा कालच आलेला हा अभंग आहे. त्याच्यात हाच आपल्याला भक्तांचा गुणविशेष त्यांनी सांगितलेला आहे. श्रीराम. श्लोक 53. सदा रजवी प्रिययो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा
मिथ्यवाचा त्रिवाचा जनी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. सरळ अर्थ, त्याचं वागणं अगदी निष्कपट आणि सरळ आहे म्हणून तो सर्वांचा आवडता असतो. ज्याचा विवेक कधीही मलिन होत नाही, जो केव्हाही खरंच बोलतो आणि जो कधीही खोटं आणि विसंगत बोलत नाही, असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातला उत्कृष्ट भक्त आहे. आपण एक एक भक्ताचे गुण, भक्ताचे वागण्याचे निकष, बेंचमार्क्स बघतो. इथे सांगितलेले आहेत ते भक्ताचे गुण असे आहेत: सरळ आणि निष्कपट वर्तन, सत्यप्रिय वर्तन, विवेकी, सुसंगत आणि असत्य न बोलणारा असा भक्त असतो. थोडं आता विवरण बघूया अर्थाचं. भक्ताच्या विकासाची दोन अंग असतात. एक अकारण जनप्रियत्व आणि विवेक संपन्न सत्यभाषण. आणि ही दोन्ही लक्षणं समर्थांना विशेष पसंत आहेत. भक्त निष्कपट असतो यात वाद नाही, पण तो बावळट नसतो. म्हणजे तो चांगला वागतो याचा अर्थ इतर वाईट वागतात ते त्याला कळत नाही अशातला भाग नाही. तो निष्कपट असतो पण तो बावळट नसतो. तो कुणालाही फसवत नाही, पण कुणाकडून तो फसला पण जात नाही. कपटी माणसाचं कपट जाणून भक्त त्याच्याशी सरळ वर्तन करतो आणि या निर्व्याज वागण्यामुळे तो सर्वांना आवडतो. समर्थांच्या चरित्राचं आपण वाचन केलं तर समर्थ ज्या ज्या परिस्थितीतून गेलेले आहेत त्या इतक्या अवघड आणि कठीण परिस्थितीमधून ते होते आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी जी माणसं घडवली ती माणसं व्यवहारातच होती आणि व्यवहारच त्यांनी सरळ केला. म्हणजे ती निष्कपट असतात पण ती बावळट नसतात. भक्ताचा जो विवेक आहे, विवेक म्हणजे सारासार विवेक, सारासार विचार करण्याची बुद्धी, ती कधीही मंदावत नाही. मग तो कधीही निराश होत नाही. किती परिस्थिती वाईट असते शेजारची तरी त्याचं वर्तन हे नेहमी सरळ असतं. भगवंताच्या जिवंत सान्निध्यात त्याचं अधिष्ठान असतं आणि प्रत्येक वस्तूची, व्यक्तीची किंवा घटनेची योग्य किंमत त्याला कळत असते आणि म्हणूनच त्याचा तोल ढळत नाही आणि त्याचं भाषण जे असतं सदैव सत्यपूत राहतं, सत्य आधारित राहतं. अखंड एकांत करावा, अभ्यासची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित, असं समर्थ रामदासांनी उपदेश केलेला आहे आपल्याला. जरी भक्ताला त्याच्या साधनेसाठी एकांत प्रिय असला तरी समर्थ म्हणतात की आपण जनजागृती करून अध्यात्म ज्ञानाचा प्रसार करावा. आणि सदा हा शब्द त्यांनी बऱ्याच वेळा वापरलेला आहे. सदा सर्वदा म्हणजे सतत, कायम, सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. म्हणजे सदा हा शब्द बऱ्याच ठिकाणी आपण त्यांच्या मनाच्या श्लोकात किंवा अन्य बघितला तर त्यांनी वापरलेला आहे. लोकांना आवडण्यासाठी, लोकांचा अनुनय करण्यासाठी, लोकांना आवडतं ते बोलून लोकप्रिय होणं हे वेगळं आहे आणि शाश्वत सत्याची मांडणी करून, लोकांना शिस्त लावून, लोकांना विवेकाच्या योग्य मार्गावर ठेवणारे जे संत असतात त्यांची क्रिया, त्यांचं वर्तन, त्यांचं बोलणं लोकांना प्रिय वाटतं. ते लोकांना आदरणीय असतात आणि ती लोकप्रियता वेगळी असते. म्हणजे सर्वसामान्य लोकांचा अनुनय करून करणारी मिळाली लोकप्रियता आणि सत्याचा आदर करून सत्य लोकांना पटवत अशी अवघड काम आहे, परंतु ती लोकप्रियता वेगळी असते. प्रयत्न अखंड हे करत असतात. व्यास महर्षी ज्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली, महाभारत रचला, ते शेवटी म्हणाले ऊर्ध्वबाहु विरोमेश्य न च कश्चित शृणोति माम, की मी माझे दोन्ही हात वरती करून
अत्यंत मोठ्या आवाजात लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, अनेक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण माझं कोणी ऐकत नाही. संतांना सुद्धा असेच अनेक निराशामय अनुभव येतात. पण योग्याचं वर्तन असं असतं की तो त्याचं काम करत राहतो. अनेक अनुभव आले तरी त्याचं वागणं तो सोडत नाही. अनेक निराशा व अनुभव आले तरी त्यांच्याकडून चुकीचं बोलणं, चुकीचं वर्तन कधीही होत नाही, त्रिवार होत नाही. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, असा सर्वोत्तमाचा दास धन्य होय, असं सांगतायत समर्थ आपल्याला इथे. आणि आपल्याला काय करायचे प्रयत्न, त्या प्रयत्न मार्गाची दिशा दाखवतायत. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 47 ते 56 या 10 श्लोकामध्ये भक्ताचे वेगळे वेगळे गुण बघतोय. 47 श्लोक साधना कशी करायची ते सांगतं, 48 कर्माचं आचरण कसं करायचं ते सांगतं, 49 तेच सांगतं, परत 50-51 वृत्ती कशी ठेवायची ते सांगतं, 52 दिनश्चर्या कशी असावी ते सांगतं, 53वा श्लोक संवाद कसा करावा तो सांगतोय, 54 श्लोक वैराग्य कसं असावं ते सांगतात, 55 श्लोक भक्ती कशी करावी ते सांगतोय, आणि 56 जो श्लोक आहे तो अंतरंगात भरलेल्या प्रेमाचं प्रकट रूप कसं असतं हे आपल्याला समजून सांगतो. हा श्लोक म्हणतोय आपल्याला, सदा अर्जवी प्रिय जो सर्व रोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा. संत जे आहेत ना ते आपल्याला शिकवत असतात, पण बरेच संत अत्यंत साध्या पद्धतीने शिकवत असतात. फार विद्वत्तेने ते शिकवत नाहीत, कदाचित फार शास्त्र आधारे सुद्धा नसेल, पण प्रेमाने साध्या भाषात घरगुती गोष्टी उदाहरणं देऊन आणि अत्यंत प्रेमाने ते त्यांचे हृदयचे बोल आपल्याला सांगतात. ते करायला सोपं नसतं, अवघड असतं, वरवर कडू वाटणारं सुद्धा असतं, पण हे सगळं जरी असलं तरी ते आपलं कल्याण करणारं असतं हे आपल्याला पटतं. आणि म्हणून ते कडू औषध आपल्याला त्यांच्या सांगण्यानी गोड वाटते. इथे आपण एक कथा बघूया, प्रतीक कथा. मागे मी स्वामी सवितानंद यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता. साधना पथावर चालताना चुकतं कुठं असं एक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे, त्यातली ही गोष्ट आहे. ह्या घटनेतली जी व्यक्ती आहे ती जी पुढे अत्यंत थोर अशी एक व्यक्ती झाली, ती मुळात संसारभोगी, विषयांध आणि जड बुद्धीची नव्हती, तर ती प्रगल्भ बुद्धीची उच्च शिक्षित व्यक्ती होती. डिव्हाइन लाईफ सोसायटी ऋषिकेश म्हणून ज्या संस्थेचे स्वामी शिवानंद सरस्वती आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी ती व्यक्ती, जी एका इंग्रजी पत्राचा पत्रकार होती, ती व्यक्ती गेली होती. त्यांच्या मनात ह्या सगळ्या असल्या साधू आणि संन्यासांबरोबर अत्यंत रोष होता. आणि त्याचं कारण ह्या शिवानंदांचा इंटरव्ह्यू घेताना असं होतं की शिवानंद सरस्वती संन्यास घेण्यापूर्वी फक्त भारतात नाही तर आशिया खंडातले नामांकित डॉक्टर होते. एवढ्या मोठ्या डॉक्टरनी सर्व काही सोडून संन्यास घ्यावा ही गोष्ट सुद्धा त्या तीव्र बुद्धीच्या तरुण पत्रकाराला आवडली नव्हती. आणि म्हणून ते इंटरव्ह्यू घेताना त्यांना असे काहीतरी प्रश्न विचारणार होते आणि पेचात टाकणार होते आणि जणू काही त्यांना पटवून देण्याच्या विचारत होते की हे ईश्वर, हे अध्यात्म सगळं काही थोतांड आहे, तुम्ही संन्यास घेतला हेच मुळात चुकलं, डॉक्टर राहून लोकांची सेवा करायला हवी होती, ते सोडून तुम्ही संन्यास कसा घेतला. आता हे सगळं मनात घेऊन ते शिवानंद सरस्वतींकडे गेले. प्रश्नोत्तर सुरू झाली. त्यांनी बुद्धिमत्तेने एकाहून एक तार्किक प्रश्न विचारायला सुरुवात केली. शिवानंद शांत होते. शेवटी प्रसन्नपणे हसून ते म्हणाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक दिवस तू स्वतः शोधून काढशील, ज्यावेळी तू स्वतः संन्यास घेऊन त्या मार्गाकडे वळशील. त्या पत्रकाराला त्यांनी सांगितलं. तो हसून म्हणाला, ते कधीच शक्य नाही. स्वामी शिवानंद फक्त एवढंच म्हणाले, लवकरच तुला ते कळेल. आणि त्यानंतर काही दिवसातच काय चमत्कार घडला कोणाला ठाऊक.
त्या ब्रह्मज्ञानी संतांचे शब्द, त्यांचा संकल्प खरा ठरला. एका दिवशी याच तरुणांनी योगायोगाने त्या शिवानंद सरस्वतीपासूनच संन्यास दीक्षा घेतली आणि मग भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात गीता तत्वज्ञान प्रसाराचं खूप महान कार्य केलं. आणि त्यांचं नाव आहे पूज्य स्वामी श्री चिन्मयानंद सरस्वती, चिन्मय मिशनचे संस्थापक. 8 मे 1916 ते 3 ऑगस्ट 1993 हा त्यांचा आयुष्यकाळ. सगळ्या भारतात त्यांनी नंतर भ्रमण केलं आणि लोकांच्या, सुशिक्षित लोकांच्या मनात ह्या धर्मासंबंधी जे चुकीचे समज होते ते समज काढून टाकण्यासाठी, जसे त्यांच्या मनात होते, त्यांनी गीता ज्ञान यज्ञाचा प्रारंभ केला आणि 1953 साली चिन्मय मिशनची स्थापना केली. शेकडो संन्यासी ब्रह्मचारी प्रशिक्षित केले, हजारो स्वाध्याय मंडळ स्थापित केली. गीतेवर त्यांचं जे भाष्य आहे ते सर्वोत्तम भाष्य मानलं जातं. परदेशात सुद्धा त्यांचे अनेक मिशन्स आहेत. परदेशातल्या हिंदूंना एकत्र ठेवून आपल्या संस्कृतीची माहिती करून देण्यासाठी ही संस्था काम करते आणि परदेशात गेलेल्या भारतीयांना ह्या संस्थेचा अत्यंत मोठा आधार वाटतो. मी स्वतः या चिन्मय मिशनच्या काही संस्थांना अमेरिकेत भेट दिलेली होती. जेव्हा गेलो होतो तिकडे तेव्हा खूप मोठं कार्य केलं. जो माणूस मूळ अत्यंत हुशार परंतु कुठल्याही पद्धतीचा त्याला धर्मावर किंवा ह्याच्या अध्यात्मावर विश्वास नसलेला होता आणि त्याला कुठल्याही पद्धतीने त्यांनी तार्किक असं काही सांगितलेलं नाही. अत्यंत सोप्या 2 वाक्यामध्ये त्यांना सांगितलं आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन, अत्यंत मोठं परिवर्तन घडून आलं. तसं ह्या काळामध्ये स्वामीजींना लोकांना त्यांच्या संकल्पानुसारच, म्हणजे लोकांच्यावर कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही, परंतु त्यांना सगळं ज्ञान मांडलं त्यांनी आणि सांगितलं तुमचा संकल्प करा. आणि त्या संकल्पातून विज्ञान आधारित माध्यमातून ज्याचं त्याचं कल्याण करणारं त्यांनी सत्य सांगितलं. सूत्र असं होतं स्वामीजींचं की माणसाला जर सर्वात जास्त काय कळतं तर तो म्हणजे त्याचा स्वार्थ कळतो असं त्याला वाटतं. हे लक्षात घेतलं त्यांनी आणि त्यांनी अशा पद्धतीने स्वार्थाच्या ज्या गोष्टी वाटणाऱ्या आहेत माणसाला, ते अनेक विषय, त्या विषयांची, विवेचनांची, पुस्तकाची, अभ्यास वर्गांची आणि अनेक उपक्रमाची मांडणी केली. हे स्वतः करताना अत्यंत निरलस पद्धतीने, निरपेक्षपणे, सेवाभावातून, कुठलंही मूल्य न घेता, गुरुपद न घेता, मान न घेता, स्वामी न समजता हे सगळं कार्य केलं. अत्यंत कठीण कार्य होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचं काम झालं. 4 माणसाला घेऊन काम सुरुवात केलं. कुठलीही देणगी घ्यायची नाही. अनेक पद्धतीचे मर्यादा स्वतःला घालून घेतल्या. पण हे सगळं काम लोकांना आवडलं. त्यामुळे हे सगळे उपक्रम त्यांनी जे सुरू केले ते असताना आणि गेल्यावर सुद्धा लोकप्रिय राहिले. लाखो लोकांनी उपस्थिती लावली. त्यातले काही साधक झाले, त्यातले काही कायम टिकले. आणि आपण हे सूत्र घेऊन जेव्हा विविध विषय, मनशक्ती, ज्ञानगुणाकार माध्यमातून स्वतःची उत्तम तयारी करून लोकांसमोर मांडतो, विशेषतः मुलांचे, पालकांचे वर्ग घेताना ते लोकांना इतके आवडतात हे आपल्याला अनुभवायला येतं. आणि हा अनुभव खूप छान असतो आणि प्रत्येक साधकाने हा घेण्यासारखा अनुभव आहे. बघा, ह्या संवादाबद्दल हा श्लोक बोलतोय. संवादाचे अनेक पैलू असतात. एक प्रकार आहे विन लूज, दुसरा आहे लूज लूज आणि तिसरा आहे विन विन. पहिले जे 2 प्रकार आहेत, विन लूज म्हणजे काय, माझा फायदा तुझा तोटा. लूज लूज म्हणजे माझाही तोटा तुझाही तोटा. आणि तिसरा विन विन म्हणजे दोघांचाही फायदा आहे. हा जो विन विन प्रकार आहे हा संवाद नेहमी संत साधतात आपल्याशी. हे सगळे संत आता जे आपण संवाद करतोय हे सुद्धा त्याच प्रकारचं आहे. पहिले 2 प्रकार जे असतात, विन लूज आणि लूज लूज, ते संसारात, प्रपंचात आणि व्यवहारात बऱ्याच वेळा असतात. आता बघा, विन लूज म्हणजे विन विन सिच्युएशन म्हणजे कुठली. आता आपण जो करतोय तो उपक्रम, हा उपक्रम करत असताना सांगणाऱ्याचाही फायदा आहे, ऐकणाऱ्याचाही फायदा आहे, बरोबर, कुणाचाच तोटा नाही. हे विन लूज म्हणजे काय, एकाचा फायदा आहे दुसऱ्याचा तोटा आहे.
आता हे जे रुमर्स वेगळ्या वेगळ्या अफवा पसरवणारे लोक असतात ते हे बरं करत असतात की अफवा पसरवायची, लोकांना फसवायचं, स्वतःचा फायदा करून घ्यायचा. आणि लूज लूज सिच्युएशन म्हणजे काय की दोघांचाही नुकसान. आता समजा एखाद्या जजने, एखाद्या न्यायाधीशाने शिक्षा मिळवायला सांगितलं की तुला आता मृत्यूची शिक्षा दिलेली आहे, तर ती आता मृत्यूची शिक्षा तुला फाशी देऊ का, तुला गोळी मारू का, तुला विष देऊ, म्हणजे असे वेगवेगळे चॉईस दिले तरी सगळे प्रकार लॉजच आहे, लूज लूजच आहेत ना. तर अशा प्रकारचे वेगळे वेगळे प्रकार असतात. आणि इथे आपल्याला अगदी मॉडर्न मॅनेजमेंटच्या व्यवहाराचा विचार घेतला तर संवाद साधायचा कसा, तर संत सांगतात की विन विन करा, म्हणजे तुमचाही फायदा आहे त्याचाही फायदा आहे. अशा पद्धतीने हा संवाद जर साधला तर प्रपंच परमार्थ ह्याचा तर माणसाचा फायदा होतोच, परंतु हे जे जग आहे ते सुद्धा सुधारतं. आपण आता ह्या 53 श्लोकाचं स्वामीजींनी जो काही भाग घेतलेला आहे तो आपण बघूया. दासबोधाच्या दुसऱ्या दशकात 7व्या समाजामध्ये 7वा श्लोक सांगतो की जनी अर्जव तोडू नये, आणि तिथला 64वा श्लोक सांगतो सकळ जनासी अर्जव. इथे अर्जव हा शब्द वापरलाय त्यांनी. अर्जव याचा अर्थ समोरच्या माणसाचं मन गोडीने वळून घेण्याचा गुण यायला हवा. आता उदाहरण दिलंय त्यांनी, एखाद्याला धक्का लागला तर एखादा काय म्हणतो, काय डोळे फुटले काय, दिसत नाही का, असं विचारतं. पण दुसरा माणूस जो असेल तो सांगतोय अत्यंत मृदूपणाने, सावकाशीने, चुकून मला धक्का लागला, चलो त्यानिमित्ताने तुमची माझी ओळख झाली. म्हणजे तोच प्रसंग, पण एक माणूस एक शत्रू निर्माण करतो आणि दुसरा तो प्रसंग साखरेचा करतो आणि एक मित्र निर्माण करतो. आणि हे बोलणं सगळ्यांना जमणार नाही, म्हणून या श्लोकाची एक ओळ सांगते की अशा बोलण्यात सत्य आणि विवेक सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तिसरी ओळ सांगते की मनुष्य खोटंही बोलत नाही, कारण खोटं बोलणाऱ्याची मोठी पंचायत असते. काय एकदा खोटं बोललं, एक थाप मारली आणि परत तो माणूस भेटला की त्यावेळेला त्या विषयावर जर का थाप मारली ती लक्षात नाही ठेवली तर आपण एक्सपोज होतो, आणि थाप मारली ती लक्षात ठेवली तर बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. सगळ्या काय काय खोटं बोललो त्याची आपल्याला आठवण ठेवायला लागते. ह्या माणसाला ही थाप मारली, आता असं बोलायला पाहिजे, असं बोलायला पाहिजे वगैरे वगैरे. खरं बोलणाऱ्याच्या माणसावर काही हा ताण नाही. आणि म्हणून दोनदा काय, तीनदा काय, किती वेळा बोलण्याचा प्रसंग जरी आला तर तो पहिल्याप्रमाणेच खरं सांगणार. आणि साहजिकच तो सत्य बोलणाऱ्या रामाला प्रिय होणार. अशा वर्तनाने काय लाभ होईल आणि काय घडेल ह्याचा ज्ञानेश्वरी मधला हा श्लोक आहे. अध्याय 8 ओवी 82. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जाओ. ज्याप्रमाणे कर्मयोगाच्या अभ्यासाने चित्ताला परब्रह्माच्या वाटेला लाव, मग मन आणि शरीर राहो अथवा जाओ, त्याची काहीही स्थिती नाही. श्रीराम. श्लोक 54. सदा सेवियारण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे मेळी. चळेना मनी निश्चयो दृढ जाचा, जनी धन्य रो दास सर्वोत्तमाचा. सरळ अर्थ. तरुणपणी सदा सेवी आरुण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेची मेळी. चळेना मनी निश्चयो दृढ जाचा, जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तरुणपणी जो निर्जन ठिकाणी राहून एकांतवासात आपला काळ घालवतो, जनमानसामध्ये ईश्वराबद्दल असणाऱ्या नाना कल्पनांच्या गोंधळात जो कधी स्वतः अडकत नाही आणि ज्याच्या मनातील भगवंताची श्रद्धा अगदी पक्की असते, अविचल असते, असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त आहे.
आता ह्या अर्थाचं विवरण बघूया आपण. भारतीय समाजामध्ये अनेक सांस्कृतिक थर आहेत आणि त्याप्रमाणे नाना प्रकारच्या उच्च नीच ईश्वराच्या कल्पना आढळतात. बघा, तुम्ही वेगळ्या पद्धती असतात, उपासनेच्या पद्धती वेगळ्या असतात, त्या जंगली माणसात वेगळ्या असतात, खेड्यात वेगळ्या असतात, शहरात वेगळ्या असतात, वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रदेशात वेगळ्या असतात. अशा अनेक कल्पना आहेत आणि कल्पनांचा हा गोंधळ समाजामध्ये राहणारच आहे. फक्त जो खरा भक्त आहे, जो खरा साधक आहे, त्यांनी त्याच्या नादी न लागता आपल्या भगवंताबद्दलची श्रद्धा अविचल ठेवणं योग्य असतं. त्यासाठी प्रथम घट्ट विश्वासाने ईश्वर चिंतनाचा अभ्यास करायला लागतो. ह्या चिंतनाची खोली ज्या मनाने वाढते त्या मनाने मन हळूहळू निस्संशय बनत जाते आणि अशा पद्धतीने साधना झाली की अखेर भगवंताचा स्पर्श होतो आणि मग ती श्रद्धा जी असते ती अविचल अशी कायम राहते. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. तारुण्यात सुद्धा अरण्यात वस्ती प्रिय असते. एकांत निवांत बरं वाटतं. आपण समर्थांचं चरित्र वाचलं तर त्यांच्या लहानपणीच ते एकदा लपून बसले होते वरच्या माळ्यावर कुठल्या तरी कोपऱ्यात. दिवसभर शोधलं, ते मिळाले नाही आणि मग जेव्हा मिळाले तेव्हा त्यांच्या आईने विचारलं, काय रे, काय करतो तसं एवढा वेळ? तर त्यांनी उद्गार काढला होता, चिंता करीतो विश्वाची. हा उद्गार त्यांनी लहान वयात काढला होता. म्हणजे 12 वर्षाला तर त्यांनी घर सोडलं. त्याच्या अगोदर 7-8 वर्षाचा असताना त्यांनी हा उद्गार काढला होता असं मला वाटतंय. आता अशी जी वृत्ती असते ना, एकांतात राहायची, कुठे नाही, कोणी नाही त्या ठिकाणी आपला वेळ काढायची, ही लहान वयात वृत्ती अनेक सत्पुरुषांच्या चरित्रात आपल्याला बघायला मिळते. गोंदवलेकर महाराज, रामकृष्ण परमहंस, मागे आपण एका विमला ठकरांच्या लहानपणची हकीकत बघितली होती की त्या लहानपणीच एका मैत्रिणीला घेऊन जंगलात परमेश्वराच्या शोधाला गेल्या होत्या. ही वृत्ती स्वाभाविकपणे पूर्वजन्मामुळे कदाचित असेल, काही संतांच्या जीवनात येते, पण सगळे संत असे असतात असं नाही. पण संत सोडा, सर्वसामान्य माणसाची काय वृत्ती असते? देहाचं चोचले पुरवावे, मजा करावी, उपभोग घ्यावा, अधिकाधिक म्हणजे वेगळ्या गोष्टी शिकाव्या, कला शिकाव्या, त्या शिकून इंद्रिय विषयांचा भोग घ्यावा, त्या कला मांडाव्या, मान मराठा मिळवावा, अशा सगळ्या प्रकारची साधारणतः सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. पण संत चरित्रामध्ये आपण बघितल्या काय, त्या लहानपणीच वैराग्य लक्षणांचा उदय त्यांना झालेला दिसतो. अर्थात ते प्रत्येक संतांच्या बाबतीत होणार नाही. इतरांच्या बाबतीत जिथे उपजत वैराग्य नसतं तेव्हा ते साधनेने, प्रयत्नाने, संयमाने, निश्चयाने, कठीण परिश्रमाने निर्माण केलं जातं. आपल्याला स्वामीजींचं तर माहिती आहे की वयाच्या काहीतरी साधारणतः 40च्या सुमारास त्यांना तो सत्याचा स्पर्श झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी हा सगळ्या अध्यात्माचा अभ्यास केला. त्याच्यापूर्वी ते चांगल्या प्रकारच्या पण व्यवहारातच होते. हे सगळं ज्याचं होत नाही त्याच्या बाबतीत काय होतं, अनेक कल्पनांच्या जाळ्यात मन अडकतं. म्हणजे देवाची कल्पना तर वेगळी असते, परंतु जीवनाची कल्पना पण वेगळी असतात आणि प्रत्येक कल्पनाचं एक जाळं निर्माण होतं आणि त्या जाळ्यात आपण फिरत राहतो. आपलं मन अडकतं, आपला स्वभाव, आपलं वागणं अडकतं आणि मग हे नाही ते नाही असं म्हणत जीवन चंचल बनतं. दिवा स्वप्नामध्ये वेळ आणि शक्ती खर्च होते आणि अशा पद्धतीने एकच ध्येय नसल्यामुळे, ध्येय नक्की नसल्यामुळे साध्य काही हाती येत नाही. दिशाहीन माणसाला अनेक कल्पना असतात. उद्या काय होईल, माझं कसं होईल, मुलाबाळांचं कसं होईल, मुलं मार्गी लागतील का, नातवंडांचं काय होईल, अनेक शंका आणि कुशंका कायम चिंतेत टाकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याचा वेळ जातो. जो रिकामा वेळ असतो तो ह्याच्यामध्ये जातो. मनात हेच विचार चालू असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे
उचित गोष्टी वेळेवर न होण्याची शक्यता वाढते, म्हणजे परत व्यवहारातच नुकसान होतं. पण जो सर्वोत्तम भक्त असतो, ज्याचं आपण लक्षण बघतोय, त्याचा निश्चय नक्की असतो. अध्यात्मातली जी तत्व आहेत, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सर्वम खलु इदं ब्रह्मम, अशी बोधवाक्य जी आहेत ती अत्यंत कठीण साधनेने, अभ्यासाने ते चित्तात ठसलेली असतात. आणि मग तो पण व्यवहारात असतो, तो सगळी कर्तव्य करतच असतो. पण जी प्राप्त कर्तव्य आहे ती करून झाल्यानंतर मग जो वेळ मिळतो तो ह्या सत्य शोधनामध्ये खर्च केला जातो. आणि मग सन्मार्गी लागणाऱ्या माणसाला केव्हा तरी मार्गदर्शक सद्गुरू भेटतो, ज्ञान अभ्यास दिशा दाखवतो, योग्य मार्गावर हळूहळू का होईना प्रगती घडत राहते. भगवंत नामाचा, सत्याचा निजध्यास लागतो आणि मग साधनेमध्ये प्रगती घडायला लागते. हे सगळं सांगणारे आणि समर्थांचं अंतरंग व्यक्त केलेले हे श्लोक जे आहेत ते जर का आपण वरवर वाचले तर अत्यंत सोपे वाटतात. पण ह्या श्लोकामध्ये उपनिषदांचं सर्व सार आलेलं आहे. वयाच्या 12व्या वर्षी स्वतः रामदासांनी अरण्य सेवन केलेलं आहे. टाकळीला, नाशिक जवळ ते राहत होते. त्यावेळी तिथे जंगल होतं, एकांतात होते, गुहेत राहिले होते. सदा सेवी अरण्य तारुण्य काळी. अत्यंत सशक्त शारीरिक स्थिती असेल, जेव्हा सर्व वासना पूर्ण करण्याची शारीरिक स्थिती असेल, मनस्थिती असेल, आणि सर्व अतृप्त वासना मनात आहे असा जोर ज्या काळात असतो, आणि अशा काळात जो वासनांच्यावर मात करतो, एकांतात साधना करतो, ही खूप वेगळी गोष्ट आहे, ही खूप अनोखी गोष्ट आहे. रामकृष्ण परमहंस त्यांची गोष्ट सांगतात की त्यांचा विवाह झाला, आणि विवाह झाला तरी त्यांना पत्नीबद्दल तशा पद्धतीचं आकर्षण नव्हतं. त्यांच्या चरित्रात कुठेतरी वाचायला आलं की एक दिवस ते रात्री जागे झाले आणि शेजारी झोपलेल्या निजलेल्या आपल्या पत्नीकडे पाहून त्यांच्या मनात विचार आले की हा जो स्त्री देह की ज्यासाठी माणूस सगळं सोडतो, सगळे प्रयत्न करतो आणि याच्यासाठी माणूस वेडा होतो, असं काय याच्यामध्ये. आता हे जे वैराग्य आहे हे रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या तरुणपणी होतं. ही काही लोकांची नैसर्गिक वृत्ती असू शकते, पण बऱ्याच जणांची नसते, आणि म्हणून प्रयत्नाने हे साधायचं असेल तर किती निग्रह हवा. आपण गोनी दांडेकरांचं जर का पुस्तकं वाचली असतील किंवा त्यांनी जी परिक्रमा केली होती, नर्मदेची परिक्रमा, त्यावेळेला ती व्रतं पाळण्यासाठी आणि निग्रह करण्यासाठी केलेले अनेक प्रयत्न त्याने त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. कोणा एकाची भ्रमणगाथा असं मला वाटतं त्या पुस्तकांची नाव आहे. बाबा बेलसरे यांनी साधकांसाठी कशा पद्धतीने हे प्रयत्न करायचे, आपल्या भावांना कशा आवरायच्या त्याबद्दल खूप मार्गदर्शन त्यांच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. कुंतीने देवाकडे मागणं मागितलं, देवा मला संकटात ठेव, ही गोष्ट आपण अनेक वेळा ऐकलेली आहे. अशा पद्धतीने निग्रहपूर्ण वर्तनाने ज्यांच्या कल्पना चढत नाहीत, ज्यांचा निश्चय ढळत नाही, आपल्या मनातल्या कल्पना, वासना, संकल्प, विकल्प सर्वापलीकडे म्हणजेच स्वतःच्या शुद्ध रूपाकडे जो पोहोचवतो आणि अशा तऱ्हेने आपल्या जीवनात धन्य होतो, अशा सर्वोत्तम दासाचं वर्णन या ठिकाणी करतायत. आता हे सगळं साधायचं म्हणजे अनुसंधान ही संकल्पना आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. अनुसंधानाने हे सगळं साधतं असं बऱ्याच ठिकाणी म्हणतात. पण प्रपंच व्यवहार आणि परमार्थ साधना ह्याच्यामध्ये समन्वय करणं हे आवश्यक आहे. तो का महत्वाचा आहे? प्रपंच आणि व्यवहार, परमार्थ नाही म्हणत आहे, प्रपंच आणि व्यवहार एकत्र नांदतात आणि दोन्हीची प्रेरणा जी असते ती स्वार्थामधून येते. व्यवहार नेहमी कर्ममय असतो आणि फळाकडे लक्ष ठेवून, म्हणजे फळासाठीच कर्म केलं जातं. मी आणि माझं भावना असल्याखेरीज प्रपंच होऊ शकत नाही. अर्थात मीपणा म्हणजे कर्तेपणाचा अभिमान आणि सुखभोगाच्या अपेक्षा प्रपंचामध्ये अनिवार्य असतात. आपण प्रपंच व्यवहार आणि परमार्थ साधना समन्वय का करायचं हे बघतोय.
आणि म्हणून स्वार्थ ही प्रपंचाची पार्श्वभूमी आहे. स्वचा अर्थ तो स्वार्थ. स्व म्हणजे आपण स्वतः आणि आपण म्हणजे प्रयोजन किंवा ध्येय. स्वार्थ म्हणजे स्वतःचं हित, स्वतःचं कल्याण किंवा स्वतःचं मंगल. आता जो स्वतः आहे तो सामान्य माणूस स्वतःच्या देहाला स्व किंवा आपण समजतो. प्रत्येकाचा देह तर भिन्न आहे आणि म्हणून ज्याचा त्याचा स्वार्थ भिन्न होतो. व्यवहारामध्ये आपण सोडून अनेक माणसाची, कुटुंबातल्या आणि बाहेरच्या माणसांशी आपला संबंध येतो. प्रत्येक जण आपला देह सर्वस्वी खरा मानतो आणि म्हणून आपला स्वार्थ देहापुरता संकुचित असतो. तसा इतर माणसांचा सुद्धा त्यांच्या देहाशी तो संकुचित असतो. आणि या सगळ्याला स्वाभाविक परिणाम असा होतो की स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नामध्ये प्रत्येक माणसाचा दुसऱ्या माणसाच्या स्वार्थाशी संबंध येतो. परस्पर स्वार्थाच्या या संबंधामधून मानवी जीवनात कमी जास्त तीव्र संघर्ष निर्माण होतात. कारण प्रत्येकाला स्वतःचं साधायचं आहे आणि ते दुसऱ्याच्या माध्यमातून साधायचं आहे. माझा स्वार्थ आणि दुसऱ्याचा स्वार्थ म्हणजेच परार्थ याच्यामधील विरोध विसंवादाला कारण होतो आणि अशा विसंवादामध्ये आपल्या जीवनामध्ये ताण निर्माण होतो, समस्या निर्माण होतात. मग प्रापंचिक आणि भगवत प्राप्ती करणं का आवश्यक याची जर का समस्या आहे तर त्याच्यावर संत आपल्याला मार्गदर्शन करतात. संतांच्या प्रगत साधनेचा अनुभव असा असतो की मी म्हणजे माझा देह नसून, माझं शरीर नसून, भगवंत हृदयात निवास करणारा भगवंत हा आपला खरा स्व आहे. भगवंत सर्वांचा आहे, सर्वांना समपणे धारण करणारा आहे. सर्वांच्या अंतर्यामी भगवंत आहे. जसा माझ्या हृदयात निवास करतोय तसं तो प्रत्येकाच्या हृदयात तितक्याच आपलेपणाने विरसतो आहे. माझ्यामधला भगवंत आणि दुसऱ्यामधील भगवंत परमात्मपणाने एकच स्वरूप आहे. भगवंताच्या दृष्टीने सर्व माणसांची स्वरूप धारणा किंवा स्वभाव एकच आहे आणि म्हणून प्रत्येकाचा स्वार्थ सुद्धा एकच आहे. हृदयस्थ भगवंताचं दर्शन हा प्रत्येक माणसाचा खरा स्वार्थ आहे. तेच त्याला खरं हितकारिक असतं, अंतिम कल्याणकारक असतं, परम मंगलकारक असतं. आणि हा स्वार्थ साधणारे आत्मसाक्षात्कारी संत हे खरे स्वार्थी असतात. भगवंताच्या नादी जो लागतो त्याच्या हातून दुसऱ्याच्या अकल्याणाचे काहीही घडणं शक्य नसतं. कारण त्याच्या दृष्टीने मला जे कल्याणकारक आहे तेच सर्वांना कल्याणकारक असतं आणि जे दुसऱ्याच्या कल्याणाचं नसतं ते माझ्या कल्याणाचं असू शकत नाही. भगवंत यच्चेवत प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये ठाण मांडून बसलेला आहे. तो पंचकोशात गुंडाळलेला असला आणि प्रत्येकाचे पंचकोश भिन्न असल्यामुळे व्यक्त भिन्न भासतात. एकच भगवंत सगळीकडे आहे, मग माणसं वेगळी का वाटतात? तर ते त्यांनी सांगितलंय की पंचकोशामध्ये तो आहे आणि मग ते पंचकोश वेगळे असतात. पंचकोश म्हणजे काय? माणूस 5 कोशाचा बनलेला आहे आपलं तत्वज्ञान सांगतं. एक अन्नमय कोश, अन्नाने आपलं जे बनतं ते, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. अन्नमय कोश वेगळा आहे, त्याप्रमाणे प्राणमय कोश हा वेगळा आहे. प्रत्येकाचं मन वेगळं आहे, मनोमन कोश वेगळा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गुंफलेले असल्यामुळे आपण प्रत्येकाला वेगळा वेगळा वाटतो. आणि म्हणून आपण प्रत्येकाला वेगळे समजल्यामुळे, प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा समजल्यामुळे आपल्याला स्वार्थामध्ये जो झगडा होतो त्याच्यातून सगळा नाद निर्माण होतो. मग ह्याच्यासाठी भगवंताचं अनुसंधान करायला पाहिजे. म्हणजे भगवंत जी संतांना जो स्व कळतो तो आपल्याला कळत नाही, त्याचं कारण आपण अनुसंधान करत नाही. म्हणून अनुसंधान म्हणजे काय? हा अनुसंधान शब्द खूप महत्वाचा आहे अध्यात्मामध्ये. अनुसम आणि धन मिळून अनुसंधान शब्द तयार होतो. अनुसंधान म्हणजे मन सतत आणि पूर्णपणे ठेवण्याचं स्थान. म्हणजे मी भगवंत स्वरूप आहे आणि इतर भगवंत स्वरूप आहे हा विचार जो आहे, ही आपण कायम मनात कल्पना धारण केली तर ती मनात स्थिर झाली की मग ती जी अवस्था आहे त्याला अनुसंधान म्हणता येईल. संत सांगतात की अनुसंधानाचा आरंभ श्रवणामध्ये होतो, चिंतनाने त्याला स्थैर्य येतं आणि निधिध्यासामध्ये त्याचा मध्य होतो आणि ध्यानामध्ये त्याचा शेवट होतो. श्रवण सत्संगाला मध्ये घडतं. चिंतन कसं घडतं की तोंडाने भगवंताचं नाव
कानाने भगवंताच्या आणि संतांच्या चरित्राचं श्रवण आणि मनाने भगवंताची आणि सद्गुरूंच्या उपदेशाची आठवण, ह्या तिन्ही गोष्टीत जर का आपलं कायम मन असलं तर आपलं चिंतन चालतं. त्या सगळ्या चिंतनाचा संबंध मेंदूशी असतो. आणि पुढची स्टेज जी निधिध्यास आहे त्याच्यामध्ये एकच लक्ष, म्हणजे हे सगळं चिंतन स्थिर होतं, भगवंत मनात स्फुरत राहतात, वृत्ती लक्षाकार आणि भगवत्कार होण्याच्या मार्गावर असते. पण हे सगळं चाललेलं असताना आपला व्यवहारात जे जगणं झालेलं असतं त्यामुळे संशय, विकल्प, वासना, विकार, हे आतले विकार आणि निंदा, द्वेष, रोग, मृत्यू, पैशाचं नुकसान, हे बाहेरचे आघात आपलं अनुसंधान नेहमी खंडित करतात. वृत्ती भगवत्कार होऊन तो प्रवाह अखंड चालावा अशी तीव्र इच्छा असणं आणि त्याच्यासाठी मनापासून प्रयत्न होणं, हे निधिध्यासाचं लक्षण. ह्या सगळ्या अडचणी तर प्रत्येकाला येतात, परंतु निश्चय असल्यामुळे ह्याच्यावर काम केलं जातं किंवा त्याच्यावर मात केली जाते आणि मग त्यासाठी प्रचंड मानसिक शक्ती वापरायला लागते आणि ती शक्ती जर वापरतो त्याचं निधिध्यास होतो. आणि मग अशा पद्धतीने निधिध्यासातून ध्यान आणि ध्यानातून समाधी अशा गोष्टी निर्माण होतात. श्रवण, चिंतन, निधिध्यासन आणि ध्यान हे सगळं एक प्रकारचं चिंतनच आहे, पण श्रवणापेक्षा चिंतन अधिक अंतरंगी असतं आणि चिंतनातून निधिध्यासन जे असतं ते अधिक अंतरंगी असतं. म्हणजे प्रयत्न फार लागतात. श्रवणामध्ये फारसे कष्ट पडत नाहीत ऐकायला, पण चिंतनामध्ये खूप गोष्टी करायला लागतात. आणि मग ह्या सगळ्या ठिकाणी कष्ट तर करावं लागतात, पण सावधानता लागते. आणि ती नसेल तर मग स्वतःच्या आतून आणि बाहेरून जगापासून निर्माण झालेली विघ्न ही साधकाला भ्रष्ट करतात. म्हणून तत्परता आणि उत्कटता हा अनुसंधानाच्या क्षेत्रात महत्वाचा गुण आहे. आता हे सगळं सोपं आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. अनुसंधान साधेल न साधेल, पण ते कल्याणकारी आहे म्हणून त्या प्रयत्नात आपल्याला राहावं. म्हणून स्वामीजींनी माझ्या दृष्टीने याच्यावर सोपा उपाय सांगितला की हे सगळं नाही जमणार तुम्हाला, पण निदान दिवसातला 1 तास तरी सत्कृती साधना जमेल का नाही, आणि अशी साधना करा आणि एकत्र साधना, एकत्र ज्ञान गुणाकार किंवा सामुदायिक ज्ञान करा, असा प्रॅक्टिकल मार्ग त्यांनी सुचवलेला आहे. आणि त्या मार्गाने सुद्धा गेल्यानंतर अनेकांचं खूप चांगल्या पद्धतीने कल्याण होतं. हा अनेकांचा अनुभव आहे. आपण ह्या विषयावरची एक गोष्ट बघूया. ती गोष्ट आपल्याला हा जो मुद्दा आहे हा काही प्रमाणात सोडू शकेल. डॉक्टर धनेश्वर यांची गोष्ट आहे. ते 1924 साली MBBS झालेले होते. तारुण्य, शिक्षण आणि डॉक्टर सर्व इतर आणि अनेक कारणामुळे त्यांच्यामुळे त्यांचं तारुण्य होतं, त्यांचं शिक्षण होतं, ते स्वतः डॉक्टर होते आणि बरीच कारणं त्यामुळे ते नास्तिक होते, उद्धट होते, कुतर्की होते, अहंकारी होते. पण त्यांच्या आयुष्यामध्ये काय झालं, एक दोनदा त्यांना एक अस्ताव्यस्त केसांचा, ताठरलेल्या डोळ्यांचा, गबाळ्या वेशांचा आणि त्यांच्या दृष्टीने कोणी भिकारी किंवा भीक मागणारा याचक त्यांच्याकडे आला आणि त्यांनी त्यांचा अपमान करून त्याला हाकलून लावलं. 2दा 3दा असं झालं की ती जी व्यक्ती यायची ती हसत निघून जायची. एकदा ते डॉक्टर धनेश्वर कुठे बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन उभे होते. तेथे हा भिकारी जो समजत होते तो आला आणि ते भिकारी म्हणाले त्यांना, या गाडीने तुला जायचं नाहीये. डॉक्टरने विचारलं, तू कोण मला सांगणारा? तो काही बोलला नाही, तो हसला. गाडी आली, डॉक्टर गाडीत चढायला लागले. त्या माणसाने डॉक्टरांचा हात पकडला. डॉक्टर तरुण होते, हा फाटका दिसणारा माणूस होता. डॉक्टरांनी आपली सगळी शक्ती प्राणाला लावली हात सोडून घेण्यासाठी, पण त्या गाडी पालवानाची पकड सुटली नाही. गाडी निघून गेली. त्याने हात सोडला आणि मग तो माणूस हसत हसत निघून गेला. डॉक्टर धनेश्वरांनी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. मनातल्या मनात चरफडत घरी परतले, कारण त्याची गाडी चुकली होती, त्यांचं महत्वाचं काम होणार नसतं. आणि घरी आल्यावर 2 तासांनी त्यांना बातमी कळली की ते ज्या गाडीने जाणार होतं त्या गाडीला अपघात झाला
आणि विशेषतः तो डबा ज्यात ते चढणार होते पुलावरून खाली नदीत पडला. डॉक्टर हादरले, विचारात पडले. ज्याला आपण शिव्यांची लाखोजी वाहिली, त्याने आपला प्राण वाचवला, कोणीही व्यक्ती. डॉक्टरनी तपास सुरू केला आणि त्यावेळी त्यांना कळलं हे तर महायोगी शंकर महाराज. शंकर महाराजांची पूर्ण माहिती उपलब्ध नाहीये, पण त्यांच्या समाधीची अधिकृत नोंद आहे. त्यांची समाधी पुण्याला धनकवडी येथे आहे आणि 24/4/47 1947 ते 24 एप्रिल 1947 आहे. पण त्यांचं बालपण, माता पिता, शिक्षण, गुरु, साधना, शिष्य संप्रदाय हा सगळा तपशील हवा तसा मिळत नाही. शंकर महाराज योगीराज होते, त्याचा अनेक प्रकारे प्रत्यय घेतलाय. ते मात्र स्वतः म्हणत की सिद्धीच्या मागे लागू नका, पण त्यांनी आपलं योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिलं. शंकर महाराज अलौकिक पुरुष होते हे त्यावेळेचे चिकित्सक विद्वान सुद्धा मान्य करत होते. आचार्य आत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखी जी मोठी माणसं होती, प्रकांड पंडित, ते शंकर महाराजांना मानित असत आणि त्यांचे योग्यता ते जाणून होते. आता हा प्रसंग झाला रेल्वेचा. त्यानंतर काही काळानं डॉक्टर धरेश्वरांना पुण्यात अपघात झाला. पायाला फ्रॅक्चर झाल्याने पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये 4 महिने ते पडून राहिले. त्या काळात शंकर महाराज त्यांना परत भेटले. त्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची प्रेरणा दिली आणि एका नव्या डॉक्टर धनेश्वरांचा जन्म झाला. त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, संशोधन केलं. वृद्धेश्वरांची म्हणजे मच्छेंद्रनाथांची समाधी शोधून काढली. ज्ञानेश्वरी भक्ताना आणि नाथपंथीय श्रद्धावान याच्यामध्ये डॉक्टर धनेश्वरांचं एक विशिष्ट स्थान आहे. तर संतांच्या स्पर्शाने काय होतं जीवनामध्ये त्याचा ही गोष्ट आपल्याला प्रत्यय देते. श्रीराम श्लोक 55. नसे मानसी नष्टाशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम या श्लोकाचा सरळ अर्थ, ज्याच्या मनातल्या दुष्ट वासना नाहीशा होतात पण साऱ्या भोगवासना देखील लय पावतात, भगवंताच्या प्रेमाने बांधून ठेवण्याची ज्यांच्या अंतरी तळमळ आढळते आणि ज्याच्या प्रेमाने व शरणागत वृत्तीने भगवंत उपकारबद्ध होऊन राहतो, असा तो पुरुष सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त आहे. विवरण: भक्ताच्या जीवनाला एक नाहीपणाचं आणि एक आहेपणाचं अंग असतं. भगवंता वाचून इतर सर्व दृश्यमानाने संपूर्ण सोडणं हे नाहीपणाचं अंग, तर एका भगवंता वाचून इतर कुठेही न गुंता मन भगवत प्रेमाने भरून टाकणं हे आहेपणाचं दुसरं अंग. भक्ताच्या जीवनात ईश्वरी शक्तीचा परमोत्कर्ष प्रत्यक्ष अनुभवाला येतो. बहुजन समाजाला भगवंताकडे वळवण्यास लागणाऱ्या प्रचंड सामर्थ्याचा साठा ह्या भक्ताच्या वाणीमध्ये असतो. माणसाच्या इतरांकडून नेहमी मुलाबाळांकडून अपेक्षा असतात आणि हेच पुढे येणाऱ्या सगळ्या दुःख आणि निराशेचं कारण असतं. आपण दुःखी होतो, इतरांना दुःखी करतो. आपल्या अपेक्षा फक्त मुलाबाळांकडून नसतात, तर गाडी, घर, फर्निचर, कपडे, वेश, सौंदर्य सगळ्या बाबतीत अशा अपेक्षा असतात आणि त्यात माणूस गुंतला जातो. तिथे माणूस न मिळणारे सुख शोधत राहतो. पण जो सर्वोत्तमाचा दास असतो त्याला ह्यातलं काहीच नको असतो, तो सगळ्या या गोष्टी टाळतो. कर्म आपल्याला आणि संतांना पण चुकत नाही, पण संत तर सदा संतुष्ट असतात आणि आपण नसतो. कारण आपलं कर्म जे असतं ते आशेने असतं, अपेक्षेने असतं. संतांचं तसं नसतं. हा आपल्यात त्यांच्यात फरक आहे. म्हणून हे आशा तंतू कमीत कमी करणे हा उपाय आहे आणि जीवन प्रवास हा अपेक्षेकडून निरपेक्षतेकडे नेला पाहिजे.
हा एक मार्ग झाला कर्ममार्ग. आणि दुसरा म्हणजे राजयोगाचा मार्ग, भक्ती मार्ग. कर्म करायचं, झालं की त्याचं जे होईल ते तसं तसं भगवंताला समर्पण करून मोकळं व्हायचं. आणि अशा मोकळ्या अंतःकरणात सुद्धा भगवंत सहज प्रवेश करू शकतो. लिव्ह इट टू गॉड अँड लिव्ह इन नाऊ. एकतर जे करायचं आहे ते पूर्ण एकाग्रतेने करा आणि जे होईल ते देवाकडे सोडून द्या. म्हणजे आत्ता ह्या क्षणात जगा. सर्वसाधारणतः आपण भूतकाळात किंवा भविष्यात वावरत असतो चिंतनाने. कारण आपला देव करेल, राम करेल ते 100% बरोबरच असेल हा पूर्ण भरोसा नसतो. हा अहंकाराचा भाग आहे. आपलं प्रेम हे नेहमी व्यक्तिसापेक्ष असतं, वस्तूसापेक्ष असतं, गुणसापेक्ष असतं. म्हणून त्यात आसक्ती असते. संतांचं प्रेम तसं नसतं. व्यक्तीच्या अंतरंगी जे भगवंत स्वरूप आहे त्यावर त्यांचं प्रेम असतं. म्हणून त्यांच्याकडे भेदभाव नसतो. सर्वांपती ते दयाळू असतात आणि ते आसक्तीमध्ये कधीही गुंतलेले नसतात. वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. आणि म्हणून अशा संतांचा देव नेहमी ऋणी असतो. गाढवाला काम करायला लावायचं म्हणून कुंभाराने एक छानशी युक्ती केली. काठीच्या एका टोकाला त्यांनी गाजर बांधलं आणि काठीचं दुसरं टोक त्यांनी गाढवाच्या मानेला बांधलं. मग गाढवाच्या पाठीवर त्यांनी ओझं लादलं आणि गाजर खाण्यासाठी गाढव धावू लागलं. गाजरही पुढे धावत होतं आणि म्हणून कुंभाराचं काम होत होतं. मनुष्याच्या मानेला बांधलेल्या काठीचं दुसरं टोक असंच गाजराचं आहे आणि त्या गाजराचं नाव आहे आशा. मनुष्याचं मन सारखं संकल्प करीत राहतं. एखाद्याने कागदावर हिशोब मांडला की त्याने रोज कुठले संकल्प केले आणि त्यातले कुठे किती पुरे झाले, तर 100तले 5 संकल्प सुद्धा पुरे झाले नाहीत असं त्याला दिसेल. आणि एवढं असलं तरी मनाने संकल्प करण्याचं काही सुटत नाही. हे सत्य जाणून हा श्लोक सांगतो की अशी दुराशा नष्ट करा. क्षणभंगूर संकल्पाची आशा चाळवीत बसण्यापेक्षा देवाच्या बद्दलचं प्रेम जडून घ्या. देवावर खरं प्रेम म्हणजे देवावरच आपण एक प्रकारचं कर्ज आहे आणि ते कर्ज देव भक्तावर मनापासून प्रेम करतो आणि फेडून टाकतो. या श्लोकाचा समारोप करताना अजून एक आपण गोष्ट बघूया. संत संगतीचे काय फायदे होतात. हा सर्वोत्तम जो भक्त त्यांनी वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारची व्यक्ती जर आपल्याला भेटली तर त्याच्या जीवनात काय फायदे होतात. एक पुराणातली गोष्ट आहे. एकदा नारदाने भगवान विष्णूला विचारलं, भगवान संत दर्शनाचं फळ काय आहे. विष्णूंनी वरूनच बोट दाखवून म्हटलं, जा त्या अजगराला विचारून घे. तिकडे एक अजगर होता. नारद गेले, अजगराला प्रश्न विचारला. अजगराने उत्तर न देता केवळ नारदाकडे पाहिले, डोळे मिटले आणि तो मेला. नारदाला आश्चर्य वाटलं, पण हे सगळं विष्णूकडे जाऊन सांगण्याची त्यांची हिंमत झाली नाही. काही दिवसांनी परत त्यांनी तोच प्रश्न विचारला. विष्णू म्हणाले, जा त्या झाडावर बसलेल्या पोपटाला विचारून घे. नारद गेले, पोपटाला प्रश्न विचारला. पोपटाने प्रश्न ऐकला. कुठला प्रश्न होता की भगवान संत दर्शनाचं फळ काय. हा प्रश्न त्यांनी पोपटाला पण विचारला. पोपटाने प्रश्न ऐकला, नारदाडक पाहिलं, डोळे मिटले आणि त्यांनी पण शरीर सोडलं. नारद गोंधळले, प्रश्नाचं उत्तर मिळानाचं झालं. उलट अजगर, पोपट हा प्रश्न ऐकला आणि उत्तर न देताच मेले. काही दिवसांनी नारदाने तोच प्रश्न विष्णूला पुन्हा विचारला. विष्णूंनी पृथ्वीवरच्या एका लहान मुलाकडे बोट दाखवून म्हटलं, जा त्याला विचार. नारद तिथे आले पृथ्वीवर आणि मुलाला विचारलं. मुलगा म्हणाला, ब्रह्मर्षी अजून तुम्हाला उत्तर मिळालं नाही. अहो मीच तो अजगर. तुमच्या दर्शनाने त्या योनीतून मुक्त होऊन त्याच्या वरच्या योनीमध्ये पोपट म्हणून जन्मलो आणि मीच तो पोपट. तुम्ही मला कृपा करून दर्शन दिलं, त्यामुळे त्या पक्ष योनीतून मुक्त होऊन मी आता मनुष्य योनीत आलेलो आहे. संतांच्या दर्शनाने
संतांच्या संगतीने वरवर जरी आपल्याला वाटलं की आपलं नुकसान होत आहे, तरी ते नुकसान नसतं, तर फायदाच असतो. हे या कथेचा सारांश आहे. श्रीराम. आता आपण सारांश बघूया 51 ते 55 श्लोकाचा. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे ते 5 श्लोक आज मी स्वतः म्हणणार आहे, अंजली उपलब्ध नाहीये, आणि मग त्याच्यानंतर प्रार्थना होतील आपल्याला, आणि त्याच्या अगोदर ती आत्मकल्याण प्रार्थना सुद्धा आपण घेणार आहोत. सारांश 51 ते 55. साधकांनी सुरुवातीला आपले विकार सांडायचे असतात. साधना प्रगत झाली की मग विकारच त्याला सोडून जातात. तत्वांचं चिंतन करण्यात मौनात राहून सर्वोत्तमाचा दास वेळ घालवत असतो. मग वाचेने ते ज्ञान लोकांना मनापासून आपुलकीने आणि कर्तव्य भावनेने देत राहतो. संत सत्य शिकवतात, पण ते विद्वत्तेने नसते, अत्यंत प्रेमाचं त्यांचं सांगणं असतं. देहाचे चोचले पुरवावे, मजा करावी, उपभोग घ्यावा, कला शिकाव्या, इंद्रिय विषयांचा भोग घ्यावा, हे सर्वसाधारणपणे आयुष्यात घडतं. पण संत चरित्रामध्ये अनेकदा लहानपणीच वैराग्य लक्षणांचा उदय झालेला असतो. त्यांचा निश्चय नक्की असतो. प्राप्त कर्तव्य करून झाली की सर्व वेळ त्या सत्य शोधनात ते खर्च करतात. आपलं प्रेम हे नेहमी व्यक्तिसापेक्ष असतं, वस्तुसापेक्ष असतं, गुणसापेक्ष असतं, आणि म्हणून त्यात आसक्ती असते, अपेक्षा असते. संतांचं प्रेम हे निर्व्याज असतं. ते आसक्तीमध्ये कधीही गुंतलेले नसतात, आणि म्हणून सर्वोत्तमाचा दास धन्य आहे. प्रापंचिक श्रोत्यांच्या मार्गदर्शनासाठी उत्कृष्टतेचा निकष आणि भगवंताचे गुणविशेष याचे वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. ह्या उपदेशाचा आपल्या आयुष्यात काहीतरी प्रत्यक्ष उपयोग व्हावा म्हणून ही आत्मचिंतन प्रार्थना सगळ्यांच्या वतीने करतो. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. श्रीराम. मदे मच्छरे सांडिली स्वार्थबुद्धी प्रपंचीक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मनाराम क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे. करी सुख संवाद जो उगमाचा जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा अर्जवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवियारण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मनी निश्चयो दृढ जाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. स्वास्थ्य प्रार्थना जळगाव केंद्र. माधुरीताई. हरिओम. आंतरशक्ती विकास प्रार्थना. अनंत अस्तित्वाचे आणि विशालतेचे प्रतीक असलेल्या
महाशून्य बिंदूचे एकाग्र चिंतन करून मी ही प्रार्थना करीत आहे. माझी आंतरिक शक्ती विकसित होण्यासाठी ही प्रार्थना मला सहाय्यभूत हो. माझ्या मनाच्या दृढ निश्चयाने शरीरातील असंख्य पेशी आणि संप्रेरके यामध्ये अपूर्व ऊर्जा निर्माण होऊ शकते. मानसिक धैर्य, शांती आणि ज्ञानपूर्ण निष्ठा यामुळे माझी आंतरिक शक्ती अधिक बळकट होत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आरोग्यपूर्ण जीवनासाठी माझी प्रतिकारक शक्ती, संरक्षक शक्ती अधिकाधिक दृढ हो ही प्रार्थना. हे सर्वशक्तिमान निसर्गा, मी माझ्या जीवनाला हेतू विशालतेचे ज्ञान, सत्कर्म आणि सर्व कल्याणाचा संकल्प याची जोड कायम ठेवीन. या ज्ञानशुद्ध प्रयत्नाने माझे कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे आणि मानवतेचे कल्याण हो ही प्रार्थना. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरि ओम तत्सत समतार्पणमस्तु. हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरि ओम. हरि ओम. आज आपल्याला अजून एक माहिती सांगायची आहे जी आपल्या इन कॉल बॉक्स मेसेज मध्ये मी टाकलेली आहे. आपले ज्येष्ठ साधक श्री एस बी सूर्यवंशी हे पुण्याला रुबी हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि त्यांना रक्ताची आवश्यकता आहे. तर पुण्याकडचे जे साधक असतील किंवा आपले कोणी नातेवाईक मित्रपरिवार असतील पुण्याला, तर त्यांनी श्री सुनील पाटील PRO जे आहेत रुबीचे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि सर्व साधकांना विनंती आहे की सूर्यवंशी काकांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी त्यांनी आपापल्या केंद्रात किंवा वैयक्तिक रोज प्रार्थना म्हणावी अशी आपल्या ग्रुपतर्फे या सगळ्या मनाचे श्लोक परिवारातर्फे सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे. हरिओम. जोशी काका काही बोलायचं अजून? नाही, हेच सांगायचं होतं की सूर्यवंशी हे आपल्याकडे जवळजवळ 50 वर्ष मनशक्तीचं काम करतायत. त्यांनी अनेक साधकांना तयार केलेलं आहे. अनेक केंद्रामध्ये त्यांनी जाऊन काम केलेलं आहे. कल्याणमध्ये मोठं काम उभारलेलं आहे. खूप अनुभवी साधक आहेत. त्यांचं बायपास ऑपरेशन आहे 1-2 दिवसामध्ये आणि त्यांना रक्ताची आवश्यकता आहे. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त सहाय्य करावं आणि मदत करावी अशी विनंती आहे. त्याबरोबर प्रार्थना करावी अशी ही विनंती. हरिओम. हरिओम. चालेल. आपल्या प्रतिक्रिया ग्रुपवर टाकायला हरकत नाही. आता कोणाला काही बोलायचं असलं तर काही बोलायला हरकत नाही. सगळी माहिती या ब्लड ग्रुप बद्दल जे आहे, कॉन्टॅक्ट नंबर सगळं त्या मेसेजमध्ये आहे. आपल्या ग्रुपवर आलेला मेसेज बघा. जे काही शंका असतील तर कुठे कॉन्टॅक्ट करायचं ते पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. सुवर्णाताई, हा तुम्हाला तुमच्या प्रश्नाला उत्तर. चला, हरिओम. लॉग आउट करतो. हरिओम. हरिओम. राजकीय प्रचार बऱ्याच वेळा इलेक्शनमध्ये जे काही प्रकार चालतात मतं मिळवण्यासाठी ते असेच असतात.